आज मी एका चिपळूणमधल्या गोळकोट या गडावरती आलेलो आहे। हा दुर्लक्षित असा दुर्गम असा असलेला किल्ला आहे। ह्याची आत्तापर्यंत खूप पडझड झालेली आहे। आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल। गोळकोट मी आज इकडे चिपळूणमध्ये माझी गाडी खराब झाल्यामुळे मी माझ्या ओळखीच्या पाहुण्यांकडे इकडे आलेलो आहे आणि मला असं समजलं का इकडे वरती एक किल्ला आहे। त्या किल्ल्यावरती मला जाण्याची 2 दिवस उत्सुकता होती। गाडीचं काम होत नव्हतं म्हणून मला यायला मिळत नव्हतं, पण मी आज जाण्याच्या दिवशी आज मी इथे आलेलो आहे कारण मला इथे यायचंच होतं, बघायचंच होतं। तर हा आहे किल्ल्याचा तट आज कोसळलेल्या अवस्थेत असला तरी पण बऱ्यापैकी आज त्याचे दगडी आहेत। आता तुम्हाला खालून थोडा अंदाज येत असेल। माझा मोबाईलचा कॅमेरा आहे त्याच्यामुळे एवढं त्याच्यामध्ये बारकाईने त्याचं टिपण होत नाही आहे, त्याची तेवढी दुरी लेन्सची नाही आहे। तरी पण मी माझ्या कॅमेऱ्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हे अशी पडझड झालेली आहे बुरुजांची आणि खाली नदी वाहते वशिष्ठी। खूप छान हे आहे। ॲक्च्युली वशिष्ठीचं पात्र पण आहे पाणी धरणाचं, जे धरणातून पाणी सोडलेलं आहे त्यामुळे गोडं पाणी आहे आणि ही पुढे जाऊन मोठ्या समुद्राला मिळालेली नदी आहे। एक तुम्ही अंदाज लावू शकता। चला तर मी तुम्हाला दाखवतोय एक हा बुरुज, आणि हे बुरुज पाहता पाहता हा जो गोलाकार चक्र दिसत आहे, तर या चक्रामध्ये आपला त्यावेळच्या वेळी जसं जात्यामध्ये काही गोष्टी भरडल्या जात होत्या, बारीक केल्या जात होत्या, तसं ह्या ठिकाणी चुना, शिसं आणि अजून काही गोष्टी, गूळ वगैरे असं काही माती मिळून एक विशिष्ट प्रकारचा घोळ तयार केला जात असे आणि तो ह्या किल्ल्यां बांधताना दगडांमध्ये भरला जात असे। आणि त्या घोळ कुठले केमिकल नसतानासुद्धा, सिमेंट नसतानासुद्धा त्या काळी त्यावेळचे जे दगड आहेत ते अजूनही साबूत एका जागेवर जसे रचले आहेत तसेच्या तसे आहेत। काही आता वारा पाऊस आणि कालांतराने काही ठिकाणी घळलेले आहेत आणि काही तोफांच्या मारामध्ये घळलेले आहेत। ज्या वेळेला या गडांवरती म्हणजे काही इंग्रज सत्तांनी आक्रमण केलं आहे त्यावेळचं हे थोडंसं पडझड झालेलं आहे तोफांमुळे, आणि त्यांचं कालांतराने हळूहळू काही दगड निसळत गेल्यामुळे पडझड झाली आहे। तर हे बघा, हे त्या काळचं एक प्रकारचं जातं आहे आणि ते पण जातं म्हणजे धान्य भरडण्यासाठी नाही, हे फक्त किल्ल्याच्या बांधकामासाठी मिश्रण तयार करण्यासाठी आहे। तर आता आपण पुढे जाऊया। हा कुठल्या तरी वाड्याचं भग्न अवशेष आहे, म्हणजे चौथारा म्हणतात तसं आहे। कदाचित माझ्याकडून चूक झाली आहे। हा मोठं एक टाकं असण्याची शक्यता आहे, पाण्याचं टाकं होतं हे। त्या काळातलं या किल्ल्यावरचं पाणी साठवण्याचं एक मोठं स्रोत टाका आहे। चला आता आपण बघूया। तर हे टाकं असं विशिष्ट बांधले आहे, त्याला पायऱ्या पण बांधल्या आहेत आणि पायऱ्या बांधून म्हणजे इथे इतकं पाणी साठा इतक्या वरच्या लेवलला होत होता, हे एक मोठं आश्चर्य आहे। त्या काळचा हा बांधकामाचा मोठा एक बोलतात चमत्कारच आहे, त्यावेळी मशिनरी नसताना सुद्धा। तर हे अशा तऱ्हेचं पाण्याचं टाकं आज एकदम रिक्त सुख झालेलं आहे। त्यावेळच्या या पाण्याच्या साठ्यामुळे किल्ल्यावरच्या लोकांना आणि किल्ल्याखालच्या गावांना सुद्धा पाणी मिळत होतं, हे तुम्ही याच्यावरनं समजू शकता। चांगल्या तऱ्हेचे पाण्याचं टाकं होतं। चला आता आपण पुढच्या ह्याला जाऊया। तसं बघितलं तर हा छोटासाच किल्ला आहे, पण सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा
असण्याची शक्यता आहे. कारण हे आहे समुद्र किनाऱ्याचं आणि या नदी मार्गाने येणाऱ्या जे चाचे म्हणतात त्यांच्यावर लक्ष ठेवणं त्यांच्यासाठी होतं. आता ह्या त्या कालच्या तोफा आहेत, छोट्या मोठ्या बऱ्याच चांगल्या प्रकारचं. अजूनही त्याचं जे आहे ते लोखंड गंजलेलं आहे, पण अजूनही त्या चांगल्या अवस्थेत आहे. आणि इथे पण हे इतके वर्ष दुर्लक्षित मातीमध्ये गाडले असल्यामुळे हे थोडंसं गंज आहे. पण कदाचित कोणी जे लक्ष दिलं याच्यावरती ते त्यांनी लावताना चुकीच्या दृष्टीने लावलेले आहेत. किल्ल्यातच मारा करण्याच्या दृष्टीने लावलेत. ॲक्च्युली चुकीच्या पद्धतीने याचं प्रदर्शन केलं आहे. खरं हे किल्ल्याच्या खालच्या बाजूला समुद्रा साईडला किंवा नदी बाजूला मारा करताना लावायला पाहिजे होता, पण या कोणतरी चुकीचे लावलेले आहेत. त्यांना पूर्ण ज्ञान नसल्यामुळे अशा पद्धतीने लावलेले आहेत. आता बघा, हा याचा तोफेचा एक तुम्हाला छोटासा होल दिसतोय. पहिलं पुढून त्याच्यात दारू भरली जायची पुढच्या होलामधून, आणि या होलाला बत्ती दिली जायची, म्हणजे आगीचं हे दिलं जायचं, आणि तिथून त्याचा आतमध्ये स्फोट होऊन तिथे एवढ्या वेगाने पुढचा गोळा शत्रूवर मारा केला जायचा. अशा तऱ्हेच्या या तोफा आहेत. या बघा, याला सुद्धा होल आहे. आत्ताचं लोखंड साधं आपण ग्रिल बनवली तर ते आपलं 5 वर्षात पूर्ण गंजून ग्रिल पडून जाते. पण हे आत्ता तेव्हाच इतक्या कालचं इतकी शतकं लोटलीत तरी याचं लोखंड अजून त्याचं बनावटी अजून जसे तसे आहेत. म्हणजे त्या काळी किती शुद्धता वापरली जायची याचा विचार करू शकता, आणि आता किती भेसळ केली जाते प्रत्येक गोष्टीत हे आपण ह्याच्यावरनं समजू शकतो. तर आपण पुढचा काही भाग बघणार आहोत. मी सुद्धा नवीन आहे या गडावर, मी पहिल्यांदाच आलो आहे. वाट शोधून मी आलेलो आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी मी पण पहिल्यांदाच बघतो आहे. त्यामुळे तुम्ही पण माझं जे काय बोलणं आहे ते समजून घ्या. एक कदाचित हा पण कुठला तरी अवशेषाचाच भाग आहे. ही वाट वरती जाते, तर आपण बघूया कुठे जाते, काय याचं महत्त्व आहे. मला वाटते हा किल्ल्याचा सर्वात उंच पॉईंट असावा देखरेख करण्याचा. देखरेखीसाठी बनवलेला एक सर्वात उंच पॉईंट, म्हणजे इथून चारी बाजूला नजर टाकली तर सर्व काही दिसते. किल्ला पूर्ण प्रकारे दिसतोय. त्या ठिकाणी देऊळ आहे, आपण जाऊया त्या ठिकाणी, एक पूर्ण फेरफटका पूर्ण करू. आणि तुमच्या सर्व लक्षात येत असेल कशा प्रकारचं आहे या सगळ्या गोष्टी. त्या काळी म्हणजे किती, म्हणजे छोटा असून सुद्धा सुखसंपन्न असा होता किल्ला, आणि सगळ्या गोष्टींनी लक्ष ठेवण्यासाठी एकदम म्हणजे मोक्याचं ठिकाण होतं. म्हणजे कुठलाही शत्रूचं जहाज याच्या नजरेतून सुटणारं नव्हतं. अशा प्रकारचं हा किल्ला आहे. कुठूनही कोणी आत घुसण्याचा प्रयत्न केला तर अचूक त्याचा वेध घेतला जाईल असा जागा आहे. त्यावेळच्या किल्ल्यांचे खासियत हेच होतं, शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलं होतं ते त्याच दृष्टीने उभं केलं होतं. जमिनीवरचं तर आपण रक्षण करतो आहे, पण जमिनीच्या चारी बाजूनी जे आपलं पाणी आहे त्या पाण्यातून जे काही येत आहेत लोक, लुटारू म्हणा किंवा कोणी दुसऱ्या याचे, तर त्यांना कसं अडवता येईल, त्यासाठी ही त्यावेळेला शिवाजी महाराजांची प्रथम कल्पना होती की आपल्याला आरमार उभारायला हवं. आणि शिवाजी महाराजांनी आरमार उभारून त्यांनी आरमारचं सैन्य पण उभं केलं, यासाठीच की समुद्राचं रक्षण करण्यासाठी त्या प्रकारच्या बोटी बांधल्या, त्या प्रकारचे किल्ले बांधले. त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी मजबूत समुद्रात पण किल्ले बांधलेले आहेत. तसं आपल्याला माहितीच आहे,
सिंधुदुर्ग वगैरे किल्ले हे महाराजांनी बांधले होते त्या काळचं समुद्रावरनं येणारं रक्षण करण्यासाठी. तर आपण बघूया पुढचा भाग. मी इथूनच उतरतो, थोडा तिकडनं तो जास्त भाग जरा स्लिपरी आहे. आणि मी आज जस्ट फक्त पाहुणा म्हणून आल्यामुळे माझ्याकडे काय सध्या ट्रेकिंगचे शूज वगैरे अवेलेबल नाहीत, त्यामुळे मी रिस्क घेत नाही. थोडंसं मी नॉर्मलीच बघतो आहे. तर आपण चला तर पुढे बघूया. मी परफेक्ट काय कॅमेरामॅन आणि किंवा काही माझ्याकडे चांगल्या याचा कॅमेरा नाही आहे, तर मी जस्ट माझा फेरफटका करता करता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी फक्त माझ्या मोबाईलमध्ये एवढं शूट करतो आहे. तर काही तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल काही गोष्टी किंवा आवाज नसेल आला तर तुम्ही ते सांभाळून घ्या, कारण मी काय परफेक्ट कॅमेरामन किंवा काही परफेक्ट शूटिंग करण्यासाठी आलेलं नव्हतं. मी माझं फेरफटका करता करता ही दुर्लक्षित गड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, बस इतकंच. या आपण आता वरती गेलो होतो या जागेवर, तिथून पाणी केले, तसंच आपण आता खाली आलो आहे. हा सगळा बुरुजाचाच भाग आहे. तसं एवढं रखरखतं ऊन असून सुद्धा आज जी फिरण्याची हौस आहे त्यामुळे त्याचं उन्हाचं जे त्रास आहे ते जाणवत नाही आहे. तर इथून पायऱ्या आहेत या बुरुजावर जाण्यासाठी, आपण पाहूया. आत्ता बांधलेल्या BMCच्या पायऱ्या एक वर्षभर टिकत नाहीत, या बांधलेल्या पायऱ्या अजूनही आहेत. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. मला वाटते आपण सर्वात महत्त्वाच्या बुरुजावर आलेलो आहे. किल्ल्याचा सर्वात मोठा आणि भक्कम बुरुज, महत्त्वाचा बुरुज. याच्यावरनं तुम्हाला अंदाज येत असेल हा बुरुज आहे. आता ह्याला किती बुरुज होते हे आता काय मी सांगू शकत नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी पडझड झालेल्या आहेत. मला वाटते हा जो दिसतोय हा एक बुरुज आहे आणि तो समोर एक कॉर्नर राऊंड दिसतोय, असे 2 बुरुज. मला वाटते 3 ते 4-5 बुरुजाचा किल्ला असेल. हे तुम्हाला दिसतंय इथून खाली वस्ती. पण आले इथपर्यंत, खाली पूर्ण वस्ती आहे नदीकाठी, आणि हा ब्रिज बांधलेला आहे. कदाचित तो धक्का आहे, त्या धक्क्यावरती जे येणारे जाणारे त्या तिथे येऊन बोटिंग वगैरे करण्याचं वाटते सोय आहे. दिसते एक छानशी बोट छत असलेली. पहा तुम्ही पण, मला जेवढं दाखवता येतं तेवढं दाखवते, तुम्ही सुद्धा आनंद घ्या. आता आपण या बुरुजावरून पुढे पायमळणीच्या वाटेने जाऊया. ही बुरुजावर चालण्यासाठीच बनवलेली वाट आहे. पाहूया. त्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की हा बुरुजच होता. ही किल्ल्याची तटबंदी आहे पूर्ण. त्यावेळेची तटबंदी ही एवढी रुंद असायची. ते छोटा किल्ला आहे, पण काही मोठ्या मोठ्या किल्ल्यांना भक्कम 10-10, 15-15 फुटाच्या जाडीच्या भिंती बांधलेल्या आहेत. म्हणजे ही करवंदाची जाळी आहे, पण मला वाटतं इकडची पब्लिक सकाळची येऊन गेल्यामुळे करवंद दिसत नाही. तरी पण एक आपल्याला करवंद दिसलं आहे, मी तुम्हाला दाखवतो आहे. कदाचित तुम्ही पाहू शकता, मला कदाचित उन्हाने दिसत नाही. हां, ए पहा करवंद. एकच करवंद शिल्लक राहिलं आहे. आता म्हणजे तिकडे एक कच्चं करवंद आहे.
ही अशी करवंदाची जाळी वाटेत लागतात. तर मग आमच्यासारख्या ट्रेकर्सना किंवा उन्हात भटकणाऱ्यांसाठी हे मेवा असतो. जाता येता अशी भरलेली करवंदाची जाळी दिसली का त्याच्यातून पिकलेली करवंद तोंडात टाकत पुढचा प्रवास करायला जो आनंद असतो तो कुठेच नाही. आणि आता या शहरातल्या मुलांना ह्या गोष्टी नकोशा वाटतात, कारण उन्हातून फिरण्याचा कंटाळा असं असते त्यांचं. त्यांना काय घर बसल्या कम्प्युटरसमोर बसायला आवडते. पंखासमोर लावून किंवा AC लावून कम्प्युटरबरोबर बसायचं आणि उगाच कम्प्युटरमध्ये काय नाही का चॅटिंग करत राहा, वायफळ काही गोष्टी करत राहा. पण असं हे गडकिल्ल्यावर फिरणं, निसर्गात फिरणं हा आनंद त्यांना कधीच घेऊ शकत नाहीत ते. कोणी इंटरेस्ट घेतला तर बरं होईल. आपल्या घरच्या प्रत्येक मोठ्या माणसांनी आपल्या मुलांमध्ये आपल्या कोण पण भाचे असतील, अजून कोण असतील भाच्या असतील, अशा कोणी जे आपल्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये ही आवड तयार करा निसर्गामध्ये भटकण्याची. तर मी काय सांगतो, हे जे आहे दिसते तुम्हाला दगडामध्ये, हे त्या काळी याच्यासाठी तर खालून येणाऱ्या शत्रूला थांबवण्यासाठी इथून बंदुकांनी किंवा तेलानी मारा केला जायचा, किंवा तोफा येतातून सोडले जायचे, तोफा किंवा तेल सोडलं जायचं, किंवा शक्यतो म्हणजे धनुष्यबाण म्हणा त्यांच्यातून मारा केला जायचा, किंवा तेल ओतणं म्हणा अशा, किंवा बंदुका म्हणा यात इथून मारा केला जायचा. खालून येणारं जे सैन्य किंवा आक्रमण करणारी लोकं होती दिसत असेल तुम्हाला, तर खालून जर कोण चढून येत असेल तर त्याला थांबवण्यासाठी इथून मारा केला जायचा. आता तुम्ही पुढचा प्रवास दाखवतोय. ह्या पण जे भिंती इथे डोंगराला दिसतात म्हणजे हा पूर्ण स्ट्रक्चर पूर्णपणे बांधलेला होता. आता तो कालांतराने सगळं ढासळलं आहे. तर अनेक शतकं लोटली गेली आहेत, त्यामुळे आपण काही, आणि आत्ताचे जे काय कलियुग म्हणतात दिसत आहे. खाली करवंदाची जाळी बघा, त्याला कच्ची करवंद भरपूर आहेत, कारण खाली कोण जात नाही त्यामुळे ती शाबूत आहेत अजून. तर आता तुम्ही पाहताय, कदाचित कंटाळला असाल, पण काय मी माझ्या परीने माझा आनंद घेतो आहे फिरण्याचा, आणि त्यात पण शूटिंग करून म्हणजे तुम्हाला म्हणजे आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहे मी. कंटाळला असाल तरी पण कंटाळू नका. बघा पूर्ण व्हिडिओ. म्हणजे मी माझा व्हिडिओ बघण्यासाठी नाही, एक मी काय बघितलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला हे कधी इकडे येण्याचा चान्स आलाच तर तुम्ही म्हणू शकता, अरे हां इथे असं गोष्ट आहे मी व्हिडिओमध्ये बघितली होती. तर कदाचित तुम्हाला बघण्याची इच्छा होईल आणि तुम्ही याल. आणि त्या काळचं जे लोकांनी घेतलेले कष्ट आपलं स्वराज्य सांभाळण्यासाठी तुम्हाला त्याचं जाणीव होईल. महाराजांनी जर आपलं स्वराज्य बनवलं नसतं, स्वराज्य सांभाळलं नसतं, तर आपण कुठे असतो, आपले जात धर्म कुठे असते, कुठेच काही राहिले नसतं. याचा तर तुम्ही अंदाज घेऊ शकता. त्यावेळेचं जे मुस्लिम आक्रमण होती, 3 मुस्लिम बादशाह आपल्या हिंदुस्थानावर म्हणजे आपल्या भारतावर आक्रमण करून आपल्या इकडच्या लोकांना छळत होते, आपलं धर्म भ्रष्ट होत होते, देवळं पाडत होते, आपला धर्म पूर्णपणे नष्ट करण्यामध्ये च्या पाठी लागले होते. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. जर शिवाजी महाराजांनी स्वतः ह्या गोष्टीत मेहनत घेतली, त्यांनी स्वतःचा जीव लावून त्यांच्या सवंगड्यांनी त्यांच्या मावळ्यांनी स्वतःचा जीव गमवून आज हे स्वराज्य उभं केलं होतं. तसंच संभाजी राजांनी पण बरीच मेहनत घेतली होती, पण आपल्यातलेच काही बोलतात म्हणजे जे अल्पसंतुष्ट लोक असतात त्यांना मेहनत घ्यायची नसते पण आयता मावा खायचा असतो. अशा लोकांनी खूप काही म्हणजे संभाजी राजांना मारण्यासाठी प्रयत्न केले का, तर त्यांना त्यांची मनमानी करून राज्य चालवायचं होतं. पण त्यावेळेला त्यांनी शिवाजी महाराजांच्या श्रमाकडे आणि बलिदानापुढे लक्ष नाही दिलं. पण ते त्यांचं बलिदान लगेच विसरले त्यांच्या मृत्यूनंतर. पण त्यांनी संभाजी महाराजांना साथ दिली असती तर अजूनही काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्यासाठी घडलेल्या असत्या, आपल्यासाठी
आज इथे असत्या. पण हे मंदिर आहे, आपण नंतर येता येता हे बघूया. एक खालचा हा बुरुज, आपण खालून त्याचं भव्यता बघूया. त्याची जी शान होती त्यावेळची ते आपण बघूया. ज्या ताकदीने आणि ज्या होता रुबाबाने त्यावेळी तो बुरुज उभा होता, हे तुम्हाला अंदाज येत असेल. हा छोटा टेहळणीचा किल्ला असल्यामुळे याची भिंत तितकी अशी उंच नाही आहे, पण तरीही म्हणजे शत्रूला थांबवण्यासाठी बऱ्यापैकी आहे. हा बुरुज आहे, याचा तुम्हाला अंदाज येत असेल. त्याची भव्यता, त्याचा दिमागदारपणा, त्यावेळी त्यांनी ज्या गोष्टी जवळून बघितल्यात, स्वतःच्या अंगावरती तोफांचे किंवा काही याचे मारा झेललेला आहे त्यांनी. आणि आजही तो उन्हातान्हात, पावसात, या वातावरणात, वादळात तो जसं तसा अजूनही ठामपणे उभा आहे. का तर तो त्यावेळच्या महाराजांनी केलेले कष्टाचं प्रतीक, त्यांचं कष्ट दाखवण्यासाठी तो आजही उभा आहे. आज तुम्ही अंदाज घेऊ शकता याचा. हा एक एक दगड तुम्ही पाहू शकता. हा एक एक दगड आहे, बघा किती मोठा आहे दगड. एक एक दगड, यातला आपण एक छोटा दगड सुद्धा आपण उचलून 10 पावलं चालायचं म्हटलं तरी आपली हालत खराब होईल. पण हे एवढे मोठे मोठे दगड हे इथे वरती चढवून, हे एकमेकावर रचून आज जे किल्ल्याची निर्मिती केली आहे, बुरुजाची निर्मिती केली आहे, याचा तुम्हाला अंदाज असेल त्यावेळच्या लोकांच्या ताकदीचा किंवा त्यावेळच्या लोकांच्या स्वामीनिष्ठीपणाचा, त्यावेळच्या लोकांची जिद्द, याचा तुम्हाला अंदाज येत असेल. त्याच्या जिद्दीने त्यांनी एक सगळ्या गोष्टी, स्वराज्य निर्माण केले आहेत, स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी किल्ले निर्माण केले आहेत, लोकांचं रक्षण व्हावं म्हणून किल्ले निर्माण केले आहेत, देवळं, मंदिरं बांधले आहेत, का लोकांचं धर्म शाबूत राहावा. आता तुम्हाला लांबपर्यंत कदाचित दिसत असेल, माहीत नाही, कारण का आपला इतका मोठा कॅमेरा नाही. हे बघा, हे सगळी दिसते ही बिल्डिंगचं जंगल, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल. आज सगळं चारी बाजूनी तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल दिसते. असं प्रत्येक, आता काय याच्याप्रमाणे बदलत जाते जग, ते जग तसंच त्याच परिस्थितीत राहत नाही. तरी पण आपल्या पूर्वजांकडून ज्या गोष्टी केल्या गेल्या आहेत, सांभाळल्या गेल्या आहेत, किंवा त्यांचे ते कष्ट आहेत, त्याचं आपण थोडी जाण ठेवली पाहिजे. आणि ती जाण ठेवून आपण आपल्या ह्या संपत्तीचं, किल्ल्यांचं, ह्या जंगलांचं रक्षण केलं पाहिजे, त्यातल्या प्राण्यांचं रक्षण केलं पाहिजे. हेच म्हणजे तुम्हाला सांगण्याची गोष्ट आहे. ही बघा, एक तोफ इथे पडली, पण ह्याचं इकडे व्यवस्थित सांभाळ नसल्यामुळे आज ह्या गोष्टी इथे अशा भग्न अवस्थेत पडल्यात. आपण मंदिराचं दर्शन घेऊन पुढच्या तटबंदीचं पूर्ण तटबंदी फिरूया. असं प्रकारचं मंदिर आहे. कदाचित हे मंदिर हे आत्ताचं बांधलेलं आहे. त्यावेळी एक छोटंसं, एक मंदिरावर प्रत्येक ठिकाणी एक छोटं मंदिर असते, जसं घरात एक देवघर असते, त्याप्रमाणे आपल्या मंदिरामध्ये, आपल्या किल्ल्यांवरती देवघर असते, म्हणजे एक छोटंसं मंदिर असते. तिकडच्या प्रचलित कुठल्याही देवाचं त्यांनी या लोकांची हिंमत वाढवली जाते. म्हणजे जे किल्ल्याचं रक्षण करणारे आहेत, धर्माचं रक्षण करणारे आहेत, अशा लोकांची हिंमत वाढवली जाते. त्यासाठी हे किल्ल्यावरती देवघर असते. एक बोर्ड आहे,
आत्ताचे लोकांचं सांभाळ करणाऱ्या लोकांची नावं. चला तर मग आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आता थोडाच किल्ल्याचं आपण जवळपास 50-75% भाग बघितलाय. थोडं थांबून मी थोडंसं पाणी पिऊन घेतोय. दिसतंय का नाही माहीत नाही. मी अशी प्रत्येक ठिकाणी आपली कुठेही फिरताना पाण्याची बाटली आपल्या बरोबर ठेवतो, जेणेकरून तहान लागली तर पाणी पिऊन आपलं ताजंतवानं होऊन परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी. कुठेही गेल्यात प्रवासाला तर दमल्यानंतर लगेच उभ्या उभ्या उन्हात पाणी पिऊ नका. उन्हातून सावलीला या, 2 मिनटं बसा आणि मग हळूहळू पाणी प्या. त्याने तुमच्या शरीराचं टेम्परेचर व्यवस्थित राहते आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. चला तर पुढचा प्रवास कंप्लीट करून मला सुद्धा पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे मी आता हा प्रवासाला परत सुरुवात करूया. मला असं मनसोक्त प्रवास करायला आवडतो. मला असं पळत पळत असं धावपळ करत आवडत नाही. आता मी वेळ असता तर मी इथे बसलो असतो शांत, इकडच्या शांततेचा आनंद घेतला असता. शांततेचा आवाज काय असतो, कदाचित तुम्ही कुठेतरी एका निवांत अशा ठिकाणी जाऊन बसा आणि शांततेचा आवाज काय असतो ते तेव्हा तुम्हाला समजेल. शांततेच्या आवाजाचा अनुभव केला असता मी. ही अशी पडझड झाली आहे. हे काही वर्षापूर्वी जर याच्याकडे लक्ष दिलं असतं, याच्या भिंतींना थोडं डागडुजी केली असती तर अजून काही वर्ष किल्ला राहिला असता. तसं हे एवढं पडूनसुद्धा अजूनही हा इथे 10-20 वर्ष या परिस्थितीत आपल्याला ह्याचं बांधकाम बघायला मिळणारच आहे. कारण हो अजूनही किती हे झाला ना तरी तो इतक्या लवकर हार मानून जाणारा नाही आहे हा किल्ला. हाच काय, असे बरेचसे किल्ले आहेत जे अजूनही ह्याच्या पुढेही काही वर्ष कदाचित आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते उभे राहतील अशी माझी खात्री आहे. इतकं त्यांचं बलाढ्य मजबूती आहे आणि त्यांचं महाराजांचं प्रेम आहे. म्हणजे ह्या मातीचं, या दगडांचं महाराजांवरती प्रेम आहे, म्हणून ते अजूनही महाराजांचं हे राज्य हे दाखवण्यासाठी अजूनही इथे शाबीत आहेत, उभे आहेत का त्यांनी पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ते आज काटमानेने इथे उभे आहेत. तर आपण थोडं, माझ्या हातात मोबाईल आहे म्हणून मी चढत नाही, इथून पायऱ्यावरून जाऊया. कदाचित इथे पण काही स्ट्रक्चर होतं, म्हणजे बांधकाम होतं इथे पण, काहीतरी वाड्या वगैरे किंवा ज्या किल्ल्याचा किल्लेदार किंवा कोण महत्त्वाची वरिष्ठ व्यक्ती यांचं काहीतरी स्थान होतं असेल. हे या जसं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण जे बुरुज असतात, हे प्रत्येक बुरुजावर जाण्यासाठी आपण तो तिकडचा बुरुज बघितला, हा एक बुरुज बघायचा आहे आणि हा एक बुरुज आहे. मला वाटतं इकडचे हे 3 महत्त्वाचे बुरुज आहे
3 ठिकाणाहून 3 ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी मारा करण्यासाठी. अंदाजित असेल तुम्हाला, समोरून येणारी नदी, नदीतून येणारे चाचे म्हणजे जहाजीतून येणारे चोरटे सैनिक किंवा इतर काही बुरटे लोक, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची ही तोफ बघा. या तोफेचं तुम्हाला अंदाज येत असेल. अशा प्रकारच्या तोफा अजून ह्या ऊन पावसामध्ये, वाऱ्या पावसामध्ये अजून याचं जे लोखंड आहे ते गंजलं नाही आहे, सडलं नाही आहे. म्हणजे याचं शुद्धता किती होती हे त्या तुम्हाला कळेल. इथून खालून सुद्धा भरपूर उंच आहे. हा खाली बघा किती लोकवस्ती झाली आज. मी तुम्हाला थोडं तोफेच्या आतलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. दिसत असेल तर पहा. हे बघा, हे आताच्या इकडच्या लोकांनी यामध्ये बॉम्ब फोडलेत. हे बघा, हे जे किल्ले बघायला येणारे लोक असतात हे असे मस्ती करत असतात. आतमध्ये बॉम्ब फोडलेत, जसे काही लोकांनी तोफा डागल्याप्रमाणे. तर हा असा परिसर आहे. इथून तुम्हाला अंदाज येतोय. हा पूर्ण आता ही घरं नसती त्या काळचा तुम्ही एक अनुमान लावू शकता, अंदाज लावू शकता. अच्छा, इकडे ट्रेन धावते, तुम्हाला दिसणार नाही, एवढं काय माझी रेंज नाही, पण इथे आवाज तुम्ही त्याचा फील करू शकता. ही कोकण रेल्वे आहे. आज चिपळूण स्टेशन निघाली आहे ती. आता पुढच्या प्रवासाला चालली आहे गोवाकडे. अंदाज घ्या तुम्ही. हे तिकडे सगळं चारी बाजूने पाण्याचं स्तोत्र आहे. तुम्ही कंटाळाल, मी थोडं तुम्हाला पटापट दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर काही आत्ताची तरुण मंडळी किंवा काही जण रस नसतो, ते म्हणतात काय पकवतंय, दाखव पटकन आणि बंद कर, किती पकवशील, असं बोलतात. पण आता माझी अशी इच्छा असते का लोकांना पुरेपूर व्यवस्थित गोष्ट दाखवायला समजली पाहिजे. ज्यांना आवड आहे त्यांना पूर्णपणे कळली पाहिजे. त्यासाठी माझा प्रयत्न असतो. तर हा बुरुज इथे तुटला आहे. हे काही वन खात्याच्या किंवा इकडच्या लोकांच्या जागांची वाटणी केलेली दिसते असावी. हे पहा, हे बुरुज आहे. हा कदाचित इथे दरवाजा असण्याची शक्यता आहे. दरवाजाचं लाकडाचं हे दिसतंय. बऱ्यापैकी आता आलोय वरती. बघा, हा सुद्धा एक महत्त्वाचा बुरुज आहे. ही तोफ बाकीच्या तोफांच्या मानाने ही तोफ खूप मजबूत दिसते आहे. आणि ह्याचं लोखंड तुटले, पूर्वीच तुटलेलं असावं तोफांच्या मारांमध्ये. तोफांचा मारा जास्त केल्यामुळे, याचा वापर जास्त केल्यामुळे असेल कदाचित. ते लोखंड आहे त्या काळचं. ॲक्च्युली लोखंड म्हणजे त्या काळी वाटते शिसं ही गोष्ट जास्त वापरलेली असायची. ही एक त्यातलीच एक मोठी तोफ आहे. या तोफा काही 4-4, 5-5 माणसांना पण हलण्यातल्या नाही आहेत. इतक्या वजन आहेत, भरीव आहेत. हे आता इथे कुठल्या प्रकारचं काय स्ट्रक्चर बनवत आहेत काय माहिती नाही. ते गव्हर्नमेंट फक्त हे असलं काहीतरी करत राहते, पण जे बाकीचं जे स्ट्रक्चर आहे किंवा बाकीचं जर किल्ल्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करत नाही. का बाबा हा किल्ला टिकला पाहिजे, आपल्या म्हणजे जे महाराजांचं किंवा महाराजांच्या नंतरच्या लोकांनी केलेली मेहनत आहे ही, तर किल्ला टिकला पाहिजे, त्याचं रक्षण झालं पाहिजे, पुढच्या पिढीला याचं दर्शन झालं पाहिजे, यासाठी काही उपाययोजना नाही करत आहेत.
हे काय केलं आहे, सिमेंट कॉन्क्रीटचे कसले लादे बसवले त्यांनाच माहिती. तर काही न उपयोग घेता हे असेच प्रकारचं करून दाखवतात खर्च, आणि आम्ही हे केलं आणि ते केलं. पुरातन तत्वातून पैसे काढतात, वनसंरक्षणातून पैसे काढतात आणि नंतर तो पैसा स्वतःच खातात. आता या अशा काहीतरी कुंपण घातलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. कुंपण आहे कसलं तरी, पण कशासाठी काय आहे ते त्यांनाच माहिती. इथे पण बरंच खाली चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे. तर आता अशा तऱ्हेने आपण पूर्ण किल्ला बघून झालेला आहे. किल्ला तसा छोटासाच आहे, तरी पण खाली रस्ता दिसत आहे. एवढं काही मोबाईलमध्ये येणार नाही. त्या बोटी लागल्यात तिथे, त्या रेतीच्या बोटी पण आहेत. इथे नदीतून रेती पण बांधकामासाठी काढली जाते. मला पण खूप आवड आहे. मी इथे जर वेळ असता माझ्याकडे तर मी प्रॉपर निदान गरवण्याचं काम तरी केलं असतं. गरवणे म्हणजे मासे पकडण्याचं काम करायला आवडलं असतं मला. चला तर बघूया आता मला परतीच्या प्रवासासाठी वाट काढता येते का, कसा प्रयत्न मी करतो आहे. कारण मी आलो आहे एकटाच इथे, आणि इकडचं अनुभवी असं कोण नाही आहे माझ्याबरोबर. तर आता आलो आहे मी खरं, पण चढताना वाट एवढी अवघड नसते. पण मला ज्या वाटेतून चढलो आहे त्या वाटेने मला उतरता आलं पाहिजे, एवढंच महत्त्वाचं. आता फिरता मी कुठल्या वाटेने आलो आहे हे पण मला व्यवस्थित जरा लक्षात घ्यायला पाहिजे. नाही तर मी इकडे असं असते, सह्याद्री म्हणतात ना, फसवाय सैन्य इतकं कुठून घुसायचं आणि कुठे फसून जायचं. म्हणजे जे औरंगजेबाचा सैनिक किंवा बादशाह सैनिक किंवा इंग्रज घुसायचे, पण त्यांना परत बाहेर पडायला मिळायचं नाही. तशीच सध्या माझी अवस्था आहे. मी आलो आहे इथे वरती, कुठून चढतो माणूस, पण उतरताना तीच वाट त्याला उतरायला मिळत नाही. कारण ती असे स्लोप असतो, स्लिपरी असते वाट. त्याच्यामुळे पटकन आपल्याला चढताना येत नाही, उतरता येत नाही. उतरताना आपली घसरण होते. तर आलो आहे बऱ्यापैकी मी, पण खाली पूर्ण मला आता ती घसरणच दिसत आहे. तरी पण मी आता बऱ्यापैकी प्रयत्न करेन, आणि ती जिथून आलो होतो तिकडे जागा शोधतो आहे मी तिथून उतरण्यासाठी. इथूनच कुठून आलो होतो पुढून, आणि मग तिथून उतरेन मी. तर एकटा असल्यामुळे मला थोडं जर जमलं नाही, घसरण असेल, तर मग मला कदाचित काहीतरी शूजमध्ये गेलं. यासाठी इकडे असे या जंगलात फिरताना किंवा या गडकिल्ले बघताना तुम्ही स्वतःच्या पायांची चांगली काळजी घ्या, आणि चांगल्या प्रकारचे व्यवस्थित शूज घालूनच तुम्ही म्हणजे या गोष्टींसाठी बाहेर पडा. आता मी आलो तो खरं इथून, मी जरा रस्ता शोधतोय. तर असं तऱ्हेने मित्रांनो, आता आपण हा किल्ल्याचं दर्शन तुम्हाला दिलं आहे. मी किल्ला पूर्णपणे तुम्ही पण बघितला आहे, त्याचा आनंद घेतला आहे. पूर्ण टाकं पाण्याचं एक आहे. महत्त्वाचं शाबूत गोष्टी म्हणजे पाण्याचं टाकं आहे, पण त्यात पाणी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट शाबूत आहे, ज्याच्यामुळे किल्ला बांधताना जे मिश्रण लागते ते बनवण्याचं जी गोष्ट आहे ते शाबूत आहे. आणि काही प्रकारे तोफा बाकी आहे त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय, थोडं जे बांधकाम आहे म्हणजे बुरुज आहेत ते बऱ्यापैकी थोडे शाबूत आहेत. तर भेटू मित्रांनो परत कधी कुठल्या अचानक ठिकाणी मी गेलो आणि तिथे काही मला आहे असं समजलं तर मी पुन्हा तिथे बघण्यासाठी धावेन, आणि तुम्हालासुद्धा माझ्या व्हिडिओच्या दृष्टीने दाखवेन. तर आपण भेटूया.